पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। रेशन तांदूळ तस्करीचा पर्दाफाश, स्टिंग ऑपरेशन नंतर 3 गाड्या पडविल्याचा आरोप। कर्नाटकचा रेशन तांदूळ गुजरातकडे, अहमदनगरमध्ये तांदूळ माफियांचा धुमाकूळ। अहमदनगर जिल्ह्यात रेशन तांदळाच्या कथित काळ्या बाजाराचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। कर्नाटक राज्यातून निघालेला शासकीय रेशन तांदूळ महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर हा प्रकार समोर आला। मिळालेल्या माहितीनुसार या तस्करीबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले। या ऑपरेशन दरम्यान 3 गाड्या अडविण्यात आल्या। या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ भरलेला होता। प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 90 ते 100 टन तांदूळ होता। त्यापैकी सुमारे 70% तांदूळ हा रेशनचा असल्याचा दावा करण्यात आला। वाहने अडविल्यानंतर चालकांनी मालकांशी संपर्क साधला। त्यानंतर संबंधित तांदूळ माफियांनी स्थानिक गुंडांना बोलावून घटनास्थळी आणले। त्यांनी वाद घालत धमकी दिली आणि अडविलेल्या 3ही गाड्या जबरदस्तीने पळवून नेल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झालाय। या प्रकरणात पत्रकारांनी हा गैरप्रकार उघड करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिक दबावामुळे कारवाईत अडथळे येत असल्याची चर्चा आहे। दरम्यान हा मोठ्या प्रमाणातील कर्नाटक राज्य सरकारचा रेशन तांदूळ गुजरात राज्यात विक्रीसाठी पुढील 1 ते 2 दिवसात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। घटनेमुळे शासकीय रेशन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून गरीब व गरजू नागरिकांसाठी असलेला धान्य साठा काळ्या बाजारात वळविला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। मी वैभवराज रोंदळ, मनसे नाशिक सरचिटणीस तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय हिंदू महासभा। भारत सरकारतर्फे गोरगरीब जनतेसाठी जो प्रत्येक राज्याला तांदूळ गहू हा दिला जातो, त्यातील काल एक प्रकार असा उघडकीस आला की कर्नाटक राज्यातील तांदूळ हा गुजरात राज्यामध्ये ब्लॅकच्या प्रकरणामध्ये ब्लॅकच्या मार्फत विकला जातोय। त्यात कर्नाटक राज्यामधून रेशनचा तांदूळ असलेल्या 3 गाड्या महाराष्ट्र राज्यामध्ये पत्रकारांच्या मार्फत स्टिंग ऑपरेशन करून अडवल्यात। त्याच्यातली मालाची चौकशी केली, माल बघितला। प्रत्येक गाडी ही 3 ट्रकाच्या होत्या। त्या प्रत्येक गाडी 35-35 टनच्या गाड्या होत्या। त्याच्यामध्ये काही गाड्यांमध्ये 35 गाड्या 32-35 अशा रेंजमध्ये तांदूळ होता। त्याच्यामधले 70% तांदूळ हा कर्नाटक राज्यातील रेशनचा तांदूळ होता। तो तांदूळ कर्नाटक राज्यातून त्या 3 ट्रका महाराष्ट्र मार्गे गुजरात राज्यामध्ये विकल्या जात आहे। पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर पत्रकारांनी गाड्या अडवल्या। त्या भरपूर काही गोष्टी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही। कारण कर्नाटकवरून जसे त्यांना फोन कॉल चालू झाले पत्रकारांना किंवा मग स्थानिक जो पॉलिटिकल प्रेशरचा वापर केला गेला, त्याच्यातून त्या गाड्या सोडून नेल्यात त्या। त्याच्यामुळे पत्रकारांच्या जीवाची पर्वा करता त्यांनी त्याच्यात जास्त विरोध न करता त्या गाड्या सोडून दिल्या। पण अशा प्रकारे भारत सरकारचा जो रेशनचा तांदूळ असतो गरीब जनतेचा, तो ब्लॅकच्या प्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये विकला जातोय, ब्लॅक केला जातोय। तर अशा ज्या तांदूळ माफियांवर भारत सरकारने, तसेच कर्नाटक राज्यातला तांदूळ असल्यामुळे कर्नाटक राज्याने जर महाराष्ट्र मार्गे जात असेल तर महाराष्ट्र राज्यात आता गुजरातात विकला जातोय, तर गुजरात राज्याने देखील या तांदूळ माफियांवर कारवाई करावी। कारण हे खूप मोठं रॅकेट आहे, हे खूप मोठं रॅकेट आहे। याचा सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि ह्या अभ्यासातून या लोकांवर कारवाई केली पाहिजे। हे जे तांदूळ माफी आहेत यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे आणि यांचं सगळे जिथून तांदूळ घेतात, ज्या गोडाऊनमधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या गोडाऊनमधून तांदूळ घेतात, ते अधिकारी असो, तिथले कर्मचारी असो, तथा हे जे विकतायत ते आणि जे घेतायत त्याच्या सगळ्यांवर कारवाई करावी अशी मी मागणी करतो। धन्यवाद। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।